फक्त 6 दिवसापूर्वी मी रनिंगला सुरुवात केली होती आणि आज डे 6 ला मी स्वतःला अजून जास्त पुश केलं. 15 मिनिटं रनिंग, त्यानंतर ॲप्स वर्कआउट आणि शेवटी स्ट्रेचिंग. पण आजच्या वर्कआउटमध्ये एक असा मोमेंट आला जिथे मला वाटलं आता बस. तरी मी थांबलो नाही. चला बघूया डे 6 कसा गेला. तर नमस्कार मित्रांनो, माझ्या रनिंग जर्नीच्या डे 6 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज संध्याकाळी मी ठरल्याप्रमाणे तयार वगैरे झालो, शूज वगैरे घातले आणि ग्राउंडकडे निघालो. तिकडे जाऊन मी पहिल्यांदा 10 मिनिटं वॉर्मअप केला. वॉर्मअपमध्ये लेग स्विंग, आर्म रोटेशन आणि डायनॅमिक स्ट्रेचिंग केले. त्यामुळे शरीर ॲक्टिव्ह झालं आणि रनिंगसाठी तयार झालं. त्यानंतर मी आज 15 मिनिटं मीडियम पेसने रन केलं. माझा फोकस स्पीडपेक्षा कन्सिस्टन्सीवर होता. कारण सुरुवातीच्या दिवसांमध्ये जास्त वेगाने धावण्यापेक्षा शरीराला रनिंगची सवय लागणं महत्त्वाचं असतं. रनिंग करताना मी माझी बॉडी स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न केला. खांदे रिलॅक्स ठेवले आणि ब्रीथिंगवर लक्ष दिलं. रन पूर्ण झाल्यानंतर आज मी ॲप्सवर फोकस केला. सर्वात आधी मी क्रंचेस केले. मी 15चे 3 सेट पूर्ण केले. क्रंचेसमुळे कोर मजबूत होते आणि रनिंग करताना बॅलन्स राखण्यास मदत होते. त्यानंतर मी सिट्सनी ट्रक्स केलं. या एक्सरसाइजमध्ये गुडघे छातीकडे आणायचे आणि पुन्हा पाय सरळ करायचे. या एक्सरसाइजमुळे लोअर ॲब्सला चांगला ताण येतो. यानंतर मी थर्ड एक्सरसाइज केली. या एक्सरसाइजमुळे लोअर ॲब्स आणि कोर स्ट्रेंथ वाढते. त्यानंतर मी रशियन ट्विस्ट केलं. याचे मी 3 सेट्स आणि 20 रेप्स केले. रशियन ट्विस्टमुळे पोटाच्या बाजूचे स्नायू मजबूत होतात. प्रत्येक सेट नंतर ॲब्समध्ये बर्न जाणवतात. शेवटी मी प्लॅंक केला. याचे मी 3 सेट केले 45 सेकंद इचने. प्लॅंकमध्ये शरीर स्थिर ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. शेवटच्या काही सेकंदामध्ये पूर्ण कोरवर ताण जाणवायला लागतो. पण मी हार मानली नाही. आजचा ॲप्स वर्कआउट पूर्ण झाल्यावर शरीर तर पूर्ण थकलेलं, पण वर्कआउट आजचा चांगला झाला होता. ॲप्स वर्कआउट कंप्लीट झाल्यानंतर 10 मिनिटं मी प्रॉपर स्ट्रेचिंग केली. रनिंग जर्नीचा डे 6 कंप्लीट झाला आहे आणि आता डे 7 साठी पूर्ण तयार आहे. जर तुम्हीही स्वतःला बदलण्यासाठी मेहनत घेत असाल तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये डे 7 लिहा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.